नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भंडारे आपलं मनस्वी सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, थंबनेल तुम्ही पाहिला असेल, राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025 जी 28 सप्टेंबर रोजी होणार होती, ती पूर्व परीक्षा महाराष्ट्रात जी सद्य परिस्थिती जी महापुराची मराठवाड्यामध्ये आणि इतर ठिकाणी जी दयनीय परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे, त्या पार्श्वभूमीवरती विद्यार्थ्यांची गैरसोय होईल या दृष्टिकोनातून आयोगाने जो काही निर्णय घेतला की ही पूर्व परीक्षा पोस्टपोन केली आणि पुढे त्यांनी दिलेली तारीख आहे 9 नोव्हेंबरला। ठीक आहे, हा स्वागत हा निर्णय या ठिकाणी आयोगाचा आहे। आयोगाचं त्याबद्दल मी आपल्या सर्व विद्यार्थी वर्गाच्या वतीने मनस्वी आभार मानतो। का तर विद्यार्थी मित्रांना सेंटरवरती पोहोचण्यासाठी जी काही त्यांची दुरावस्था होणार आहे, गैरसोय होणार आहे आणि इतर मुलांचा जे काही अशी परिस्थिती ओढावलेली असताना अभ्यास झालेला नसेल, काही वेगळ्या तणावग्रस्त परिस्थितीमध्ये सध्या एक दुःखद परिस्थितीमध्ये या ठिकाणी काही विद्यार्थी आहेत। कारण काहींचे संसार या ठिकाणी या महापुराने खूप मोडकळीस आणलेले आहेत, काही जनावरांची खूप दुरावस्था झालेली आहे, शेतीचं तर अफाट अप्रचंड नुकसान या ठिकाणी झालेलं आहे। तर अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थी हा सेंटरवरती पोहोचू शकत नाही किंवा त्याची मानसिक स्थिती जी आहे ती एकदम ढासळलेली आहे। मग या परिस्थितीमध्ये सर्व असताना आयोगाने शेवटच्या क्षणापर्यंत विद्यार्थ्यांची एकदम अंत पाहिला आणि शेवटच्या क्षणी या ठिकाणी जी पूर्व परीक्षा आहे ती पोस्टपोन केलेली आहे। तर विद्यार्थी मित्रांनो बघा, काही विद्यार्थ्यांनी तर आपल्या गावाकडे जाण्याचं, सेंटरवरती पोहोचण्याचं, पुण्यातून गावाकडे जाण्याचं तिकीटही बुक केलं होतं। काही विद्यार्थ्यांनी आपल्या गाव खेड्यातून सेंटरला जाण्याचं, जिल्हा पातळीवरती परीक्षा असलेलं तेही तिकीट काहींनी बुक केलं होतं। अशा विद्यार्थ्यांचं तर यामध्ये नुकसानच आहे, हाल आहेत। आणि ही सगळी महापुराची परिस्थिती असताना, तणावग्रस्त परिस्थितीत विद्यार्थी गोंधळलेला असताना देखील आज पूर्व परीक्षा आयोगाने त्या ठिकाणी पोस्टपोन केली। ठीक आहे, चांगली गोष्ट केली, परंतु आता हा आयोगाचा विषय झाला, पूर्व परीक्षा पुढे गेली आणि आपल्याला जी काही पोस्टपोन झालेली आहे आणि पुढची काय नेक्स्ट जी काय डेट भेटलेली आहे ती आहे 9 नोव्हेंबर। मग या आजच्या दिवसापासून ते 9 नोव्हेंबर पर्यंत जवळजवळ 41 ते 42 दिवस विद्यार्थी मित्रांनो आपल्या हातामध्ये आहेत। मग आता बऱ्यापैकी विद्यार्थ्यांचा अभ्यास झालेला असेल, 70 ते 80% विद्यार्थ्यांचा अभ्यास झालेला असेल आणि 30% विद्यार्थ्यांचा अभ्यास अजून काही अपूर्ण असेल असं मी गृहीत धरून तुम्हाला आज जी काही 41 दिवसामध्ये एक ट्रिक सांगणार आहे, ती ट्रिक तुम्ही चांगली फॉलो करायची आहे, जेणेकरून तुमचा केलेला अभ्यास हा एकदम चांगला परफेक्ट तुमचा आत्मसात होऊ शकतो, तुमच्या माइंडमध्ये चांगला फिट बसू शकतो आणि वेळेवरती तुम्हाला तो या ठिकाणी आठवू पण शकतो। मग ती ट्रिक कोणती असेल त्याच्याबद्दल मी एक सविस्तर सांगणार आहे। ती ट्रिक तुम्ही पूर्णपणे एकदम कडक नियम लावून फॉलो करायची आहे। जास्त अवघड काही नाही, पण ती झाली पाहिजे तुमच्याकडून। 99% ही ट्रिक फॉलो करताना ज्या विद्यार्थ्यांना तुरंत 0.01% विद्यार्थ्यांना ही ट्रिक माहिती असेल, मी आज सार्वजनिकरित्या सर्व विद्यार्थ्यांना ही ट्रिक सांगणार आहे। ही ट्रिक एकतर फॉलो होत नाही आणि जर फॉलो झाली तर विद्यार्थी सक्सेस झाल्याशिवाय राहत नाही। आणि मला वाटलं की ही ट्रिक आपल्यापर्यंत पोहोचावी आणि जो विद्यार्थी ही ट्रिक सक्सेस करून दाखवून त्या विद्यार्थ्याला आयुष्यात अभ्यास करत असताना जी परीक्षा देऊन कोणती एक्झाम तुम्हाला क्वालिफाय करायची आहे, अशी ट्रिक ही वापरल्यानंतर तुम्ही क्वालिफाय झाल्याशिवाय राहणार नाहीत, ही मी तुम्हाला एक ग्वाही देतो। तर विद्यार्थी मित्रांनो बघा, त्या अगोदर आपण थोडक्यात थोडीफार चर्चा करणार आहोत, 1-1.5-2 मिनिटे, की काय करायला हवं पुढे जाऊन याबद्दल, आणि जी काय ट्रिक आहे ती ट्रिक तुम्हाला त्यानंतर सांगणार आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता सध्या बघा 2 प्रकारचे विद्यार्थी आहेत। अभ्यास झालेला, पूर्ण अभ्यास झालेला विद्यार्थी एका गटामध्ये आपण घेतोय आणि अभ्यास अपूर्ण असलेले विद्यार्थी या गटामध्ये घेतोय। तर महाराष्ट्रातील तमाम सर्व स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करीत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही ट्रिक जर वापरली विद्यार्थी मित्रांनो तर तुम्ही आयुष्यात सक्सेस मिळवणार, याच्याबद्दल फुल गॅरंटी देईल। दुसरी गोष्ट, तुमच्या आयुष्यामध्ये तुमची स्मरणशक्ती सुद्धा या ठिकाणी कशा प्रकारे वाढू शकते याबद्दलही तुम्हाला त्यावरून एक गोष्ट लक्षात येईल। बघा,
जास्त तुमचा वेळ घेणार नाही. मी तुम्हाला या 2 गटामध्ये तुमचं वर्गीकरण केलेलं आहे. पूर्व परीक्षेचा अभ्यास, पूर्व परीक्षा, मी फक्त पूर्व परीक्षेचा आत्ता बोलतोय कारण कंबाईंड पण आहे नंतर आणि आधी राज्यसेवा पण आहे. पूर्व परीक्षेचा अभ्यास झालेल्या विद्यार्थ्यांनी काय करायचंय, आपल्या आता 41 दिवसामध्ये फुल फोकसने 41 दिवसाचा प्लॅन करायचे. विद्यार्थी मित्रांनो, मी तळमळून सांगतोय का, तर ह्या वर्षी जर तुम्ही जर क्वालिफाय नाही झाला तर तुम्हाला डायरेक्ट पुढच्या वर्षी. आणि आपल्या विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम आहे की विद्यार्थ्यांना कळतं की मी मेन्स क्वालिफाय होऊ शकतो, माझा बऱ्यापैकी अभ्यास झालेला आहे, आणि 4-4, 5-5 वर्ष अभ्यास करत असतात, परंतु प्रीच क्वालिफाय होऊ शकत नाहीत. मग प्री क्वालिफाय होण्यासाठी तुम्हाला काय करायचंय, काय नाही करायचं, ही ट्रिक कशा पद्धतीने आहे ते मी सगळं सांगणार आहे. मग प्री क्वालिफाय झाला तर तुम्ही मेन्स देऊ शकता. तुम्ही मेन्ससाठी तुम्ही कॅपेबल आहात, तुमच्याकडे आत्मविश्वास आहे, तुम्ही पूर्णपणे त्यासाठी सज्ज आहात. परंतु जर प्रीच जर तुम्ही क्वालिफाय होत नसाल तर तुम्ही मेन्स देणार कशी. म्हणून तुम्हाला एक आज या ठिकाणी मी ट्रिक सांगतोय. जर ज्या विद्यार्थ्यांचा अभ्यास झालेला असेल अशा विद्यार्थ्यांसाठी लक्षात असू द्या, 41 दिवसाचा फुल फोकसने प्लॅन करायचा आहे. आजच तुम्ही व्हिडिओ बघितल्यानंतर पहिला प्लॅन करायचा आहे. प्लॅन झाल्यानंतर स्वतःशी एक प्रॉमिस करायचे की याच्यात तडजोड करणार नाही. बाकी कोणत्याही गोष्टीत तडजोड करीन, पण जो प्लॅन मी स्वतः आता तयार करेन त्या प्लॅनवरती मी 41 दिवस कसलंही कॉम्प्रोमाइज करणार नाही, कोणतेही तडजोड करणार नाही. जो डायरेक्शन ठरवलंय त्याच डायरेक्शननी पूर्णपणे 9 नोव्हेंबर पर्यंत फुल फोकसने तो प्लॅन मी या ठिकाणी सक्सेस करून दाखवणार. तरच प्लॅन करा, अन्यथा करू नका. ज्या विद्यार्थ्यांना हे पटणार नाही त्या विद्यार्थ्यांनी व्हिडिओ पाहिला नाही तरी चालेल, असं माझं वैयक्तिक स्पष्ट मत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, 41 दिवसाचा प्लॅन करायचा आहे. अभ्यास झालेल्या विद्यार्थ्यांनी फुल फोकसने, आणि त्या 41 दिवसाच्या प्लॅन मध्ये 3 रिव्हिजन आहेत. 20-20 दिवसाच्या 3 रिव्हिजन फॉलो करायचे आहेत. त्या 20 दिवसाचा प्लॅन करायचा आहे. तोच प्लॅन नंतर पुढे 2 वेळेस फॉलो करायचा आहे. 20 दिवसाचा असा प्लॅन करायचा आहे जो पूर्ण सिलेबस आहे, तो पूर्ण सिलेबस एका ठिकाणी घ्या तुम्ही एका बाजूला, आणि जे सब्जेक्ट आहेत त्या सब्जेक्टला पूर्णपणे तासाचं नियोजन करा. 20 दिवसाचं प्रत्येक दिवसाचं तासाचं नियोजन करा, आणि तुमचा अभ्यास झालेला आहे तर ते डिवाइड करा. प्रत्येक विषयाला, प्रत्येक सब्जेक्टला समान दिवसांमध्ये विभाजन करा. बघा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये पण विभाजन करत असताना पॉलिटी असेल आणि जिओग्राफी असेल, जे काही मार्कला तुम्हाला या ठिकाणी विचारलं जातं ते आउट ऑफ मार्क या ठिकाणी तुम्हाला ते घ्यायचे आहेत. त्यामध्ये पॉलिटी आणि जिओग्राफीचं, इतर विषयाचं तुमच्या माइंडनुसार, तुमच्या अभ्यासानुसार मार्क घ्या तुम्हाला क्वालिफाय होण्यासाठी. परंतु ज्या विद्यार्थ्याला या ठिकाणी पॉलिटी आणि जिओग्राफीमध्ये आउट ऑफ मार्क घेता येत नाहीत, कारण जसे आपण 10वी-12वीला मराठी आणि जिओग्राफी असेल, मराठी असेल, हिंदी असेल, अशा विषय हे आपले स्कोरिंगचे विषय असतात. स्कोरिंग म्हणजे तुमची जी टक्केवारी वाढण्यासाठी जे मार्क लागतात ते या विषयामधून आपण मिळू शकतो. तसं या एमपीएससीच्या पॅटर्नमध्ये जिओग्राफी आणि पॉलिटी हे 2 विषय स्कोरिंगचे विषय आहेत. ज्या विद्यार्थ्याला या विषयामध्ये आउट ऑफ मार्क पडतील असा विद्यार्थी या ठिकाणी क्वालिफाय झाल्याशिवाय राहत नाही. बघा आता दुसरी गोष्ट, प्रत्येक दिवसाचं नियोजन करायचंय. आपण 24 तासामधले किती तास पूर्णपणे अभ्यासासाठी नियोजित वेळेत वापर करतो त्या प्रत्येक तासाचं, प्रत्येक दिवसाचं नियोजन करायचंय, आणि प्रत्येक विषयाला समान तास द्यायचे. तेवढ्या वेळात तेवढा विषय कंप्लीट करायचा आहे. तर पूर्ण रिव्हिजन अभ्यास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी 20 दिवसाची रिव्हिजन अशी 3 रिव्हिजन करायचे आहेत. किती दिवसात? 41 दिवस आहे तर आपण 40 दिवसाचा प्लॅन करतोय. बघा 3 नाही 2 रिव्हिजन होतील. 2 रिव्हिजन होतील. 2 रिव्हिजन या ठिकाणी तुमच्या 2 रिव्हिजन फुल फोकसने झाले पाहिजेत. बघा सॉरी, मी आतापर्यंत म्हणत होतो की 3 रिव्हिजन होतील, तर नाही 2 रिव्हिजन होतील. 20 दिवसाचा प्लॅन आहे. 20 दिवसात जर विद्यार्थी मित्रांनो तुमची जर 15 दिवसात जर पूर्णपणे फुल तयारी होत असेल ना, म्हणजे पूर्ण रिव्हिजन होत असेल तर 3 टप्पे पाडा. पण मी 20 दिवस धरलेत तर तुमच्या 2 रिव्हिजन फुल फोकसने झाले पाहिजेत. 2 रिव्हिजन फुल फोकसने झाले पाहिजेत. आणि आता हा झाला जो काही आहे तो फुल प्लॅन करायचा विद्यार्थी मित्रांनो. प्रत्येक तासाचं प्लॅनिंग या ठिकाणी दिवसागणिक करायचे. तुमच्या 40 दिवसामध्ये 2 रिव्हिजन झाले पाहिजेत.
ज्याला वाटतंय की माझ्या 10 दिवसातच होईल, 15 दिवसातच होईल, तर त्यानुसार तुमची अजून एक रिव्हिजन या ठिकाणी वाढवू शकता विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही अजून एक रिव्हिजन या ठिकाणी वाढवू शकता. बघा काय अडचण नाही, पण फुल एकदम सूक्ष्म पद्धतीने अभ्यास झाला पाहिजे. कोणतीही गोष्ट मागे राहिली नाही पाहिजे. आणि ज्याचा अभ्यास झालाय त्या विद्यार्थी मित्रांना काहींना वाटत असेल की एवढ्या कमी दिवसात रिव्हिजन होऊ शकत नाही, पण ज्याचा पूर्ण अभ्यास झालेला आहे त्याची रिव्हिजन होते. त्याला खूप दिवस होतात तेवढे दिवस बघा. आणि फुल रिव्हिजन झाली पाहिजे 20 दिवसामध्ये. असे 2 टप्प्यात 2 रिव्हिजन होतील. ओके, आता हा जो विषय आहे तो झाला ज्याचा अभ्यास पूर्ण झालाय त्यांचा. आता ज्याचा अभ्यास अजून अपूर्ण आहे अशा विद्यार्थ्यांनी काय करायचंय, तुमचा आधी पहिल्या 20 दिवसामध्ये, आता येणाऱ्या 20 दिवसामध्ये अपूर्ण राहिलेला अभ्यास सगळा पूर्ण करून घ्यायचा आहे. रात्रंदिवस एक करा, पण तुम्ही आत्ता राहिलेल्या 20 दिवसामध्ये पूर्ण एक ठिकाणी 20 दिवसात पूर्ण तुमचा अभ्यास अपूर्ण राहिलेला पूर्ण करून घ्या. तुमच्या माइंडवरती आता खूप डिप्रेशन आलं असेल की परीक्षा होणार आहे म्हणून, तर आता रिलॅक्स व्हा आणि 20 दिवसामध्ये तुमचा जो काय अपूर्ण असलेला अभ्यास तो पूर्ण करून घ्या. आणि तुम्हाला रिव्हिजनसाठी किती दिवस भेटतायत? 20 दिवस, 20 ते 21 दिवस या ठिकाणी तुम्हाला मिळतील. तुमची एक रिव्हिजन होईल, ज्याचा अभ्यास पूर्ण झालाय त्यांच्या 2 होतील किंवा 3 रिव्हिजन होतील. बघा मी काय सांगतोय, तुमच्या 2 रिव्हिजन होतील किंवा 3 होतील. बघा मग आता तुम्ही हा अभ्यास करत असताना पूर्ण दिवसाचं प्लॅनिंग करून हा अभ्यास करायचा आहे. त्याच्यात मी पहिल्यांदा जे सांगितल्याप्रमाणे कोणतेही तडजोड करायची नाही, कोणताही कॉम्प्रोमाइज करायचं नाही. का तर एकदा तुमची प्री जर हुकली तर परत चान्स नाही. तुमचं स्वप्न पुढच्या वर्षी प्री सुटली तर तुम्ही मेन्सला जाऊ शकता, अदरवाईज तुम्ही यातनं डायरेक्ट आउट. लक्षात असू द्या. आणि तुम्हाला सांगतोय की शेवटची संधी म्हणून, हीच संधी शेवटची असं समजून अभ्यास करायचा आहे. फुल फोकसने 1 मिनिट सुद्धा वाया घालवायचं नाही. मोबाईलवरती टाइमपास सगळ्यात जास्त कमी करायचा आहे. त्याकरता मग काय करायचं आहे, तुम्ही दिवसभर अभ्यास करणार. सकाळी 7 वाजता तुम्ही लायब्ररीला जाणार. सकाळी 7 ते संध्याकाळी 10 पर्यंतचा प्लॅन करायचा आहे. माझ्या दृष्टीकडून तुम्ही हा सांगतोय, कुणी 11 वाजेपर्यंत बसत असेल ठीक आहे, तुमच्या पद्धतीने ऍडजस्ट करा. दिवसाचे तास काउंट करा, ठीक आहे, काय अडचण नाही. पण मी 10 वाजेपर्यंत सांगणार आहे, सकाळी 7 ते संध्याकाळी 10 पर्यंत. ओके, किती तास अभ्यास होत आहे? 12 ते 13 तास. बघा सकाळचे 7 ते संध्याकाळी 7. बघा त्यानंतर तो 12 तास आणि अजून एक्स्ट्रा 1 तास धरू 13. आणि राहिलेला जो काही 2 तासाची वेळ ते 2 टाइमच तुमचं जेवण असेल ते. दुसरी गोष्ट, जो काही तुमचा 10-12 तासाचा प्लॅन होईल त्याच्यामध्ये मोबाईल हा फक्त 1% यूज करायचा आहे. ज्या वेळेस तुम्ही अभ्यास करत असताना त्यावेळेस मोबाईलची गरज पडेल की बाबा ह्याचं एक्सप्लेनेशन आपल्याला ह्या पुस्तकामध्ये विश्लेषण भेटत नाही, तर तुम्ही ChatGPTचा वापर करू शकता, गुगलचा वापर करू शकता. आता गुगलपेक्षा पण ChatGPT खूप फास्ट आलेलं आहे. जे अजून ChatGPTचा अभ्यास करताना वापर करत नसतील तर आता तुम्ही अजूनही 1 वर्ष पाठीमागे आहात इतरांपेक्षा असं समजायला काय हरकत नाही. ChatGPTचा वापर करून तुम्ही आता बऱ्यापैकी अभ्यास कव्हर करू शकता. ठीक आहे, आता मी काय सांगितलंय, फक्त 1% म्हणजे तुम्ही यूज करता त्यापेक्षा फक्त 1% ह्या 41 दिवसामध्ये तुमचा मोबाईल यूज झाला पाहिजे. दुसरी गोष्ट, इंस्टाग्राम, सोशल मीडिया ह्या गोष्टीपासून तुम्ही खूप अलिप्त राहा. तिसरी गोष्ट, अभ्यास करत असताना आपल्याला ज्या ज्या गोष्टी त्रासदायक ठरतायत त्या आत्ताच बाजूला करा. त्याच्यामध्ये तुमचा परम मित्र जरी असेल, तुमचा येणारे कॉल जरी असतील किंवा इतर तुमच्या काही अडचणी असतील त्यातून तुम्हाला डिस्टर्ब होतंय, त्या पहिल्या दूर करा. त्या तुमच्यापासून दूर होणार नाहीत, तुम्ही त्यांच्यापासून दूर जा. 2 गोष्टी असतात, एक तर आपण ती गोष्ट सोडायची किंवा ती गोष्ट आपल्यापासून दूर करायची. म्हणजे त्या गोष्टीं तरी आपल्यापासून दूर व्हायला पाहिजेत. आपल्याला त्रासदायक होणाऱ्या गोष्टीपासून आपणच हुशार होऊन बाजूला सरकायचं असतं, तरच आपली प्रगती आहे. नाहीतर त्रास सहन करीत राहिला तर आपल्याला वारंवार डिस्टर्ब होणार आहे आणि त्याचा परिणाम आज जरी नाही झाला तर रिझल्टच्या माध्यमातून अप्रत्यक्ष परिणाम त्या ठिकाणी तुम्हाला दिसून येईल. पण त्यावेळेस ह्या गोष्टी लक्षात येत नाहीत. त्यामुळे आपल्याला त्या त्रास होणाऱ्या गोष्टी आत्ताच दूर करा. आता 3 गोष्टी सांगितल्या. मोबाईल पासून बाजूला राहायचं आहे. दुसरी गोष्ट, नियोजन एकदम परफेक्ट करायचं आहे, त्यात कसलंही कॉम्प्रोमाइज करायचं नाही. त्यानंतर सकाळी 7 ते 10 हा तुमचा अभ्यासाचा टाइम, त्याच्यामध्ये कसलंही कॉम्प्रोमाइज करायचं नाही. आणि दुसरी गोष्ट,
आपल्याला त्रास होणाऱ्या गोष्टीपासून स्वतः बाजूला व्हायचं आहे. कोणीही बाजूला होणार नाही. कुणाला वाटत नाही की बाबा हा पुढे गेला पाहिजेत, हा आपल्याबरोबर राहायला पाहिजे, टाइमपास करून राहायला पाहिजेत, असं न करता आपण जगापेक्षा वेगळं आपल्याला करायचंय म्हणून आपणच त्रास होणाऱ्या गोष्टीपासून बाजूला जायचं आहे. 3-4 पॉईंट तुमच्या लक्षात आले. आता पुढे जाऊया. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आता 2 गटात सांगितलं की अभ्यास न झालेल्या विद्यार्थ्यांची फक्त या ठिकाणी 20 दिवसात तुमचा अभ्यास कंप्लीट करून घ्या. तुम्हाला एक रिव्हिजन त्या ठिकाणी नंतर 20 दिवसात द्यायची आहे. आता आणि ज्याचा अभ्यास झालेला आहे त्यांची 2 ते 3 रिव्हिजन तुमच्या ह्याच्यानुसार होतील. ओके, ठीक आहे. आता दुसरी गोष्ट बघा विद्यार्थी मित्रांनो, मग आता तुम्ही अभ्यास करत असताना काय करायचे बघा. 28 सप्टेंबर ते 9 नोव्हेंबर तुमच्याकडे दिवस येतात 41 दिवसामध्ये तुम्हाला राज्यसेवा क्वालिफाय करायची आहे, किंवा पुढे जाऊन त्याच अभ्यासाच्या जोरावरती तुम्हाला कंबाईन पण प्री क्वालिफाय करायची आहे. ओके, तुमच्याकडे 41 दिवस येतात. मग 41 दिवसामध्ये तुम्ही अभ्यास केल्यानंतर आता मी जी ट्रिक सांगणार आहे ती मूळ मुद्द्यावर आलेली. अभ्यास केल्यानंतर सकाळी 7 ते संध्याकाळी 10 पर्यंत तुमचं सगळं आवरून ज्यावेळेस तुम्ही तुमच्या जेवण वगैरे करून तुम्हाला डिस्टर्ब झालं नाही पाहिजे. एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची मी अजूनही तुम्हाला पुन्हा ते सांगतोय, तुम्हाला डिस्टर्ब करत असलेल्या गोष्टीपासून तुम्ही बाजूला व्हा किंवा ती गोष्ट बाजूला करा, काही पण करा, डिस्टर्ब झालं नाही पाहिजे. या गोष्टीवरती आधारित ही ट्रिक्स आहे. ओके, मग तुम्ही काय करायचंय, संध्याकाळी तुमचा अभ्यास झाल्यानंतर तुम्ही जेव्हा रूमला जाताल, तुमच्या झोपण्याच्या ठिकाणी जाताल, त्यावेळेस तुमचा मोबाईल तुम्हाला काय लागलं बघायचे त्या मोबाईलमध्ये झोपायच्या बेडवर जायच्या अगोदर, तुमच्या झोपायच्या ठिकाणी जायच्या अगोदर त्या मोबाईलमध्ये बघायचे आणि तो बाजूला ढकलून द्यायचा आहे. परत त्या मोबाईलकडे बघायचं नाही. मग काय करायचंय तुम्ही बघा, ह्या आसनामध्ये बसायचे. कोणत्या? ह्या आसनामध्ये बसायचे. या आसनामध्ये बसायचं आहे. असं बसल्यानंतर तुमचा मोबाईल बाजूला ठेवायचा आहे. मोबाईल परत बघायचा नाही. शांतपणे तुम्हाला अशा आसनामध्ये बसलेला असताना तुमच्या आजूबाजूला तुम्हाला डिस्टर्ब करणारी गोष्ट नसायला पाहिजेत. तुम्ही एकदम शांत बसायचं आहे. तुम्ही एकदम शांत बसलेला असताना हे जे हात ठेवलेले आहेत हे हात असे ठेवायचे नाहीत. तुम्हाला हा फोटो फक्त हा दाखवण्यासाठी आणलेला आहे की असं बसायचं आहे. असं बसल्यानंतर तुमचे जे हात आहेत ते हात असे ठेवायचे. लक्षात असू द्या कसे, असे. हे जे अंगठा आहे आणि अंगठ्या शेजारचं बोट आहे त्याचं जे मधलं सेंटर आहे त्या दोन्ही बोटाचं मधलं सेंटर एकदम नॉर्मल असं टच करून या ठिकाणी असं बसायचं आहे. हा जो हात आहे तो असा ठेवायचा आहे. असा ठेवल्यानंतर पुढे हे अशा पद्धतीने व्यवस्थित बघून घ्या. अशा पद्धतीने हात आहे तो हा असा हात ठेवायचा नाही, असं ठेवायचं आहे. असा हात ठेवल्यानंतर एकदम शांत पद्धतीने बसायचं आहे. पहिला 1-अर्धा मिनिट या ठिकाणी बसल्यानंतर तुम्ही सकाळी उठल्यापासून संध्याकाळी तुम्ही रिटर्न तुमच्या झोपण्याच्या जागेपर्यंत आलेला आहात ती वेळ, म्हणजे सकाळी तुम्ही उठल्यावरती काय केलं, पहिल्यांदा उठल्यावरती तुम्ही वॉशरूमला गेलात, नंतर ब्रश केलं, आंघोळ केली, कपडे घातल्यावरती तुम्ही रूमच्या बाहेर गेलात. रूमच्या बाहेर गेल्यानंतर तुम्ही लॅबमध्ये गेला असाल किंवा चहा प्यायला नाश्ता करायला गेला असाल किंवा नंतर लायब्ररीमध्ये गेलेला असाल. अभ्यास चालू केलेला आहे. चालू केल्यापासून आपण ज्या टॉपिक पासून अभ्यास करायला चालू केलं होतं तिथपासून ते डायरेक्ट तुम्ही ज्यावेळेस दुपारी जेवण करायला जातात तिथपर्यंत, नंतर जेवण केलं, जेवणाचं काय नंतर लक्षात ठेवायचं नाही. नंतर आलात लायब्ररीमध्ये बसलात, लायब्ररीमध्ये बसल्यानंतर परत कुठून आपण कोणत्या पॉईंटपासून वाचायला चालू केलं तिथपासून ते परत संध्याकाळी जेवायला जाईपर्यंत जे काही शब्द वाचलेला आहे तिथपासून परत संध्याकाळी अभ्यासाला बसलात तिथपासून ते तुम्ही परत ह्या आसनामध्ये येईपर्यंत ज्या काही गोष्टी तुम्ही वाचलेल्या आहेत, ज्या काही गोष्टी तुम्ही क्रिया केलेल्या आहेत त्या सर्व आठवायच्या आहेत. एकदम शांत चित्तेने बसायचं. असं बसत असताना बघा ही पाठीचा कणा आहे तो पाठीचा कणा एकदम ताट असला पाहिजेत. कुणी असं कुबड काढून बसेल असं तसं एकदम ढिल्यागत बसायचं नाही, एकदम ताटमध्ये बसायचं आहे. बघा ही जसं बसलेत हे पाय सुद्धा लक्षात असू द्या कसे आहेत, हे दिसत असेल तुम्हाला व्यवस्थित. हे पाय अशाच पद्धतीने या ठिकाणी तुम्ही करायचे आहेत. हाताची जी काय आहे जी सिच्युएशन आहे हाताची, ती हाताची सिच्युएशन अशी ठेवायची आहे सेंटर बरोबर. आणि ज्यावेळेस तुमचं मन एकाग्र होईल त्यावेळेस तुम्हाला हिताचे काय टप 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 आपलं जे काय वाजणार आहे ते सुद्धा तुम्हाला जाणवेल. बघा आणि तुमचं माइंड पूर्णपणे आपण सकाळी बसलेला असताना अभ्यास करायला
पूर्ण मुद्दा, त्या मुद्द्यामध्ये आपण काय वाचलेलं आहे, काय अंडरलाईन केलेले आहे, कोणता मुद्दा आणि कोणत्या घटकावरती प्रश्न येऊ शकतो, कशा पद्धतीने आपण अभ्यास केलेला आहे, तो शब्द न शब्द, ती लाईन ना लाईन त्या ठिकाणी स्मरण करायची, आठवायची. बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही सुरुवातीला ह्या आसनात बसाल, तुमचं अर्धा मिनिटं 1 मिनिट तुमचं मन एकाग्र व्हायला वेळ जाईल, पण एकदा एकाग्र झाल्यानंतर आणि तुम्ही आठवायला चालू केल्यानंतर, आठवत असताना एकदम शांत मन चित्तग्रहाने ते आठवायचं आहे. आणि ज्यावेळेस तुम्हाला आठवणार नाही, तुमचं मन विचलित होईल, तेव्हा परत पहिल्यापासून आठवायला चालू करायचे, परत पहिल्यापासून आठवायला चालू करायचे. ज्या ज्या वेळेस तुम्ही समजा आठवत असताना तुम्ही आंघोळ केली, उठलात, लायब्ररीत गेलात, दुपारपर्यंतच तुम्हाला सगळ्या गोष्टी आठवलीत. आता आठवल्यानंतर तुम्हाला डिस्टर्ब झाले आणि मध्येच तुमची गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली, तर अशा वेळेस काय करायचंय, परत मन पहिल्यापासून चालू करायचं आणि पहिल्यापासून आठवायला चालू करायचं. जितक्या वेळेस तुम्हाला असं डिस्टर्ब होईल, तितक्या वेळेस तुम्हाला पहिल्यापासून ते रिसायकल करायचे. तुम्हाला आता ही सवय लागायला जवळजवळ 7 ते 8 दिवस लागतील, पण एकदा सवय लागली आणि जर बाबा तू ह्या सक्सेस झाला, तर आयुष्यात तुझी कोणतीही एक्झाम तू अनसक्सेस होणार नाही. हा शब्द आहे आपला. सक्सेस होणार म्हणजे होणार, तुला ते सक्सेस मिळणार. फक्त कधी ही तुझी जी ट्रिक्स आहे, ती ट्रिक्स जर फॉलो करता आली नाही, तर तू ह्यात सक्सेस होणार नाही. म्हणजे होऊ शकतो तुझ्या पद्धती वेगळ्या पद्धतीने, पण ही जर ट्रिक तुझ्याकडून सक्सेस झाली, तर तुझा दिवसभरात केलेला अभ्यास पूर्णपणे तो आठवायचा आहे, स्मरण करायचंय, पूर्णपणे तो रिसायकल करायचा आहे. दिवसभर केलेला अभ्यास, पूर्णपणे दिवसभर केलेला अभ्यास शब्द न शब्द तुला आठवायचा आहे. मग तुला कळेल, ज्यावेळेस आपल्याला केलेला अभ्यास जर आठवत नसेल, तर लक्षात ठेवा की आपण दिवसभरात अभ्यास करताना 100 वेळा आपल्याला डिस्टर्ब होतंय, आपलं मन विचलित होतंय. जर तू मन लावून अभ्यास केला, तर तुला हे सगळे शब्द न शब्द त्या पुस्तकातलं संध्याकाळी या आसनामध्ये बसल्यानंतर तुला सगळं ते आठवणार आहे. बघा, आता पद्मासन म्हणतात, मला वाटतं त्याला. ह्या सिच्युएशन मध्ये बसल्यानंतर जर आठवत नसेल, तर एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपली 100% ह्याच्यामध्ये चूक होते, आपलं कुठेतरी बिघडतंय अभ्यास करताना. दुसऱ्या दिवशी आपण परत व्यवस्थित प्लॅनिंग करून अभ्यासाला चालू करायचंय, मन लावून एकाग्रता चित्तेने तो अभ्यास चालू करायचा आहे. परत संध्याकाळी गेल्यानंतर या ठिकाणी त्याच आसनात बसायचंय आणि परत त्या दुसऱ्या दिवशी पण तेच आठवायला चालू करायचे. दुसरा दिवस जाईल, तिसरा दिवस नाही, तुम्हाला पहिल्या दिवशी जमणार नाही, तिसऱ्या दिवशी जमणार नाही, चौथ्या दिवशी जमणार नाही, 10व्या दिवशी जमणार नाही, 11व्या दिवशी तर नक्की जमेल. 11व्या दिवशी नाही जमलं, 15व्या दिवशी नाही जमलं, 18व्या दिवशी नाही जमलं, 20व्या दिवशी नाही जमलं, 21व्या दिवशी 100% जमेल. पण त्या ठिकाणी ते प्रयत्न सुद्धा तुझे त्या ताकदीनं फुल फोकसनं असायला पाहिजेत. आणि ज्यावेळेस तुम्हाला पूर्ण मॉर्निंग म्हणजे सकाळीपासून ते संध्याकाळपर्यंतच या आसनात बसून ज्यावेळेस तुम्ही पूर्णपणे वाचलेला शब्द, पूर्णपणे दिवसभरात केलेल्या क्रिया जर तुम्हाला आठवल्या, तुम्हाला जर स्मरण झाल्या, रिसायकल झाल्या, तर विद्यार्थी मित्रांनो, तुमचा अभ्यास आत्ता आहे त्यापेक्षा 100 पटीनं स्ट्रॉंग होईल. स्ट्रॉंग परीक्षेत वळ प्रश्न वाचल्या गणेश तुम्हाला उत्तर त्या ठिकाणी सुचेल. आता ही झाली तुम्हाला सोमवार ते शनिवार पर्यंत ही क्रिया करायची. रविवारी काय करायचे, रविवारी केलेल्या अभ्यासाची पूर्णपणे दिवसात रिव्हिजन करायची. रविवारी केलेल्या अभ्यासाची पूर्णपणे रिव्हिजन करायची आणि रविवारी संध्याकाळी झोपत असताना ही रिव्हिजन पुन्हा एकदा परत ती दिवसाची पूर्ण रिव्हिजन या ठिकाणी स्मरण करायची. आता तुमची इथपर्यंत प्रोसेस झाली. तुम्ही आता समजा तुम्हाला ही प्रोसेस जमायला लागली, तिथून पुढे काय करायचंय, तुमचं सकाळपासून उठल्यापासून ते संध्याकाळी तुम्ही बेडवर जाईपर्यंत ही तुम्ही सगळ्या गोष्टी आठवलेल्या आहेत आणि तुम्ही त्या आसनामध्ये आहात. त्यावेळेस मोबाईलला परत हात लावायचा नाही. तुमचा मोबाईल ज्या ठिकाणी ठेवलेला आहे त्याच ठिकाणी राहून द्यायचा. डिस्टर्ब अजिबात करायचं नाही. कुणाला काही न बोलता मान व्यवस्थित, तुम्ही उशाला घेत असाल तर उशाला घ्यायचं, नसल घेत असाल तर व्यवस्थित त्या ठिकाणी मान टेकवायची, हे आसन सोडायचे आणि झोपायचे. झोपल्यावरती मनात कोणताही विचार आणायचा नाही, का तर तुमचं मन त्या ठिकाणी थकलेलं असणार आहे. कारण ते पुन्हा तुम्हाला रिसायकल करायचे, पुन्हा आठवायचे. चुकलं की परत पहिल्यापासून करायचे प्रोसेस.
आणि जोपर्यंत तुम्हाला पूर्णपणे दिवसाचं तुम्ही स्मरण करत नाहीत, वाचलेलं जोपर्यंत तुम्ही रिसायकल करत नाही मनापर्यंत, तोपर्यंत ती पुन्हा पुन्हा क्रिया करायची, डिस्टर्ब झालं की परत करायची. आणि ते सगळं आठवल्यानंतर तुमचा विचार, तुमची स्मरणशक्ती, संध्याकाळी तुम्ही रूममध्ये आलात, रूममध्ये आल्यानंतर तुमचं सगळं आवरलंय, मोबाईल बाजूला ठेवलाय आणि तुम्ही त्या आसनात बसलायत, तोपर्यंत तुमची ते आठवायचे आणि तिथून पुढे तुमचं ते आसन सोडायचे, व्यवस्थित अलगदरित्या पाय व्यवस्थित पसरायचे, डोकं शांतपणे टेकवायचे आणि आयास झोपी जायचे. तुम्ही अशी प्रोसेस करून तुमचं ही कंप्लीट झालं आणि परत मोबाईल घेऊन जर त्यात बघत बसलात ना, तुम्ही केलेल्या सगळं प्रोसेसवरती पाणी फिरणार आहे. एकदा मोबाईल त्या आसनात बसायच्या अगोदर एकदा ठेवून दिला ना बाजूला, त्यानंतर सकाळी उठेपर्यंत तुम्ही मोबाईलकडे बघायचं नाही आणि सकाळी उठल्या उठल्या मोबाईलमध्ये बघायचं नाही. उठल्या उठल्या तर अजिबात मोबाईलमध्ये बघायचं नाही. तुमचं सगळी प्रोसेस आवरत नाही तोपर्यंत. मोबाईल कधी यूज करायचा? 41 दिवसामध्ये ज्यावेळेस आपल्याला अभ्यास करताना गरज पडेल त्याच वेळेस मोबाईल हात लावायचा आहे, अदरवाईज हात लावायचा नाही. विनाकारण कोणाचा फोन येत असेल तो सुद्धा महत्त्वाचा असेल तरच घ्यायचा आहे, अदरवाईज फोनला हात सुद्धा लावायचा नाही. ही गोष्ट ट्रिक फॉलो करा. विद्यार्थी मित्रांनो लक्षात असून द्या, ही ज्यावेळेस आसन सोडता त्यावेळेस झोपायच्या टायमाला मोबाईल अजिबात हात लावायचा नाही. ही फॉलो करा. किती दिवस? तुम्हाला आज नाही जमणार, उद्या नाही जमणार, 21व्या दिवशी तुम्हाला जमेल. तुमचं रिसायकल होतंय का बघा. जर होत नसेल तर आपली दिवसभरात कुठेतरी अभ्यास करताना चूक होते, ती चूक सुधारण्याचा प्रयत्न करा. आता ही गोष्ट मी कुणापर्यंत दोघांना सांगितली, अभ्यास झालेला आहे आणि न झालेला आहे. या विद्यार्थ्यांनी ही ट्रिक फॉलो करायची. ही ट्रिक दोन्ही विद्यार्थ्यांनी फॉलो करायची. फक्त झालेला, ज्याचा अभ्यास पूर्ण झालेला आहे तशा विद्यार्थ्यांच्या 2 किंवा 3 रिव्हिजन होतील आणि न झालेला अभ्यास अपूर्ण असलेल्या विद्यार्थ्यांनी पहिल्या 20 दिवसात हा अभ्यास पूर्ण करत असताना देखील ही ट्रिक मी आता जी सांगितली ती पूर्णपणे फॉलो करायची. ज्यावेळेस तुमचा अभ्यास पूर्णपणे पहिल्या 20 दिवसात कंप्लीट होईल, राहिलेल्या 20 दिवसामध्ये पूर्णपणे जी एक रिव्हिजन होणार आहे ती पूर्ण आणि फुल फोकसने या ठिकाणी अभ्यास दिवसभर करायचा आहे आणि संध्याकाळी पुन्हा ती ट्रिक्स या ठिकाणी फॉलो करायची. सकाळी उठल्यानंतर एक 15-20 मिनिटं, कमीत कमी 15-20 मिनिटं मेडिटेशन करा. तुमचे मन जोपर्यंत शांत होत नाही तोपर्यंत एकदा तुम्ही त्या ट्रॅकवरती आलात की तुम्ही अभ्यासाला चालू करा. बघा, ही ट्रिक तुम्हाला आयुष्यात यशस्वी होण्यासाठी खूप महत्त्वाची आहे. ज्याला जमली तो आयुष्यात यशस्वी झालेला आहे. खूप खूप चांगले अधिकारी या ठिकाणी झालेले आहेत. याबद्दल, या आसनाबद्दल असेल आणि इतर काही अजून आसनं असतील की तुम्हाला ते प्राणायाम केल्यानंतर तुमच्यात खूप काही बदल घडू शकतो, तुमचा अभ्यास चांगला होऊ शकतो, तुमच्या अभ्यासासाठी मदत होऊ शकते. अशा यासाठी पूर्ण अभ्यास असणारा व्यक्ती या ठिकाणी मी पॉडकास्टसाठी बोलवणार आहे. कशा पद्धतीने आसनं करायची, कशा पद्धतीने काय यूज करायचंय, काय केल्यावरती आपल्या शरीरात काय परिणाम होतोय आणि आपल्याला त्याचं इनपुट कशा पद्धतीने चांगले भेटते, अभ्यासामध्ये आपली सुधारणा कशा पद्धतीने होईल, तुम्हाला चांगल्या पद्धतीने चांगल्या मार्गावरती तुम्ही कसे याल, याकरता मी त्यांना या ठिकाणी, त्या आबांना मी या ठिकाणी निमंत्रित करील. त्याचा पूर्णपणे एकदम पॉडकास्टच्या पद्धतीने एका व्हिडिओ शूट करीन तुमच्यासाठी आणि तुम्हाला ते देईल. त्या पद्धतीने तुम्ही नंतर फॉलो करा. पण तुर्तास आता मला वाटलं की या 41 दिवसात मिळालेल्या दिवसांचं संधीचं सोनं कशा पद्धतीने करता येईल, त्याकरता विद्यार्थी मित्रांनो मी ही ट्रिक, तुम्हाला महत्त्वाची ट्रिक आहे ती तुमच्यापर्यंत मी घेऊन आलो या व्हिडिओच्या माध्यमातून. ज्याला वाटतंय त्यांनीच ही ट्रिक फॉलो करा. ज्याला या गोष्टीवरती विश्वास नाही त्या विद्यार्थ्यांनी या व्हिडिओपासून लांब राहिलं तरी माझं काही जाणार नाही, तुमचंही काय जाणार नाही. तर ही तुम्ही फॉलो करा. ज्याला वाटत असेल, त्याला योग्य वाटत असेल त्यांनीच या व्हिडिओकडे लक्ष द्या आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कशा पद्धतीने या ठिकाणी फायदा झालेला आहे. फायदा तर 100% होणार आहे. 100% 101% ह्या गोष्टीचा फायदा होणार आहे. जर फायदाच होत नसता तर मी तुम्हाला हे सांगितलीच नसती. मला माहिती आहे म्हणून तर मी तुम्हाला ही गोष्ट तुम्हाला एकदम चांगल्या पद्धतीने समजून सांगण्याचा प्रयत्न केलाय. फक्त तुम्हाला स्मरण करायचे, रिव्हिजन करायचे, दिवसभर काय केलंय ते कशा पद्धतीने बसून करायचे. पाठीचा जो कणा आहे तो एकदम ताट असला पाहिजेत. पूर्णपणे शांत चित्तगतीने, डिस्टर्ब झालं नाही पाहिजेत, डिस्टर्ब अजिबात झालं नाही पाहिजेत. अशा पद्धतीने ती ट्रिक फॉलो करायची. अर्धा तास लागेल, 20 मिनिटं लागेल, 1 तास लागेल. सुरुवातीला 1 तास जाईल, 1.5 तास जाईल. पण ज्यावेळेस तुम्हाला ही तुमच्या सरावानी पूर्णपणे जाईल त्यावेळेस 15 ते 20 मिनिटं खूप झालं तुम्हाला मनामध्ये ही रिसायकल करण्यासाठी. पण त्याला प्रॅक्टिस लागते. प्रॅक्टिस आता हळूहळू तुम्ही चालू केल्यानंतर होईल. तुम्हाला यश हे 100% भेटणार आहे. फायदा झालाच नक्कीच.
त्या ठिकाणी मला कमेंटमध्ये सांगा. मी नक्कीच आता त्या आबांना बोलून या ठिकाणी पॉडकास्टच्या माध्यमातून पूर्णपणे ह्याचं विश्लेषणासहित अजून बाकी काही खूप आसनं प्राणायाम आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती घेऊनच येईल. त्या ठिकाणी चॅनल सबस्क्राईब करा आणि आपले जर अजून यामध्ये काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी त्याला या ठिकाणी नक्की उत्तर देईल. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी थांबतो, आपली रजा घेतो. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तुर्तास धन्यवाद.